गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली। यावर पालकमंत्री नाईक यांनी या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा आढावा घेणार आहेत। त्याचमुळे गोंदिया जिल्ह्यातील विविध समस्यांचा मी आढावा घेतला अशी प्रतिक्रिया त्यांनी बैठकीनंतर दिली आहे। तसेच गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास 500 कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत। ते चुकारे देखील लवकरात लवकर व्हायला पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री नाईक यांनी सांगितले। म्हणजे हा जिल्ह्याचा श्वास राहतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि खरं म्हणजे प्रारूप आराखडा हा 2026 आणि 27 त्याला मान्यता देणे, कारण की इथून आता जे आमची महाराष्ट्र लेवलवर सन्माननीय अजितदादा हे याचा आढावा घेणार आहे, म्हणून ही मीटिंग आज घेणं फार आवश्यक होती आणि हे 5-6 दिवसाच्या आत हे सर्व आराखडा मान्यता दिलेले आहे, ह्या आपल्याला वर सबमिट करावं लागतं। सर, आमदारांनी देखील काही या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न ठेवलेले होते, काय त्यावर तोडगा निघालेला आहे? नाही, आमदार साहेब, खासदार साहेब यांचं विविध प्रश्न होते, काही भरपूर जिल्ह्यात सारखे प्रश्न राहतात, काही त्या जिल्ह्यापुरते मर्यादित प्रश्न राहतात। तर त्या प्रश्नांचे उत्तरं आपण तिथे व्यवस्थित त्या अधिकाऱ्यांकडून घेतलेले आहे। काहीचं समाधान झालं नसेल तर ते आपण लेखीमध्ये अनुपालनमध्ये पुढच्या वेळेस त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आपण। आणि मागण्या हा लोकप्रतिनिधी करतात तर नेहमीच हे जनहिताच्या मागण्या राहतात, म्हणून त्याच्यावर गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याचं काम आपण हे DPC मार्फत करणार आहे। खासदार साहेब, सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।